नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे ब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की नीट 2026 महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करण्यासाठी किती खर्च येतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचा आहे। तर चला पाहूया। तर पहा, महाराष्ट्रात एमबीबीएसचा एकूण जो खर्च आहे तो येथे प्रवेशासाठी नीट मध्ये किती गुणाची आवश्यकता आहे, आपल्याला 610 प्लस गुणाची गरज असते। यामध्ये बघूया, ओपन कॅटेगरीसाठी जनरल मध्ये वार्षिक फी साधारण किती आहे, 1,62,000 रुपये। एकूण किती 4.5 वर्षाची फी अंदाजे किती असणार आहे, 7.3 लाख रुपये। त्यानंतर बघा, कॅटेगरी कुठली, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 50% स्कॉलरशिप मिळते। तसेच बघा, वार्षिक फी साधारणतः 86,000 रुपये। एकूण काय असेल, 4.5 वर्षाची फी अंदाजे असणार आहे 3.5 लाख रुपये बघा। त्यानंतर आहे एससी एसटी व्हीजेएनटी साठी काय आहे बघा, 100% ट्युशन फी माफ असते, फक्त इतर विकास शुल्क काय करतात, आपल्याला भरावे लागतात। त्यानंतर बघा, वार्षिक फी आहे साधारणतः 10,000 ते 15,000 रुपये। त्यानंतर बघा, एकूण 4.5 वर्षाची जी फी आहे अंदाजे असणारे 50,000 ते 70,000 रुपये। आणि हॉस्टेल खर्च असणारे सर्व प्रवर्गासाठी किती, 4,000 ते 20,000 प्रतिवर्ष। त्यानंतर बघा, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्हणजेच काय प्रायव्हेट कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चर काय असणार आहे, येथे प्रवेशासाठी 500 प्लस गुणांची गरज असते। किती, 500 प्लस गुणांची गरज असते। जर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असेल, डोमिसाइल असेल, तर खालील स्कॉलरशिप मिळतात। आता कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप मिळतात बघा, ओपन कॅटेगरी आहे, उत्पन्न किती पाहिजे, 8 लाखापेक्षा जास्त असल्यानंतर बघा, वार्षिक फी कॉलेजनुसार किती आहे, 7 लाख ते 16 लाख रुपये आहे। एकूण 4.5 वर्षाची फी आहे अंदाजे किती आहे, 35 लाख ते 70 लाख रुपये आहे। त्यानंतर बघा, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्यानंतर काय, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधी काय पाहिलं, जास्त असल्यानंतर, आता पाहायचंय कमी असल्यानंतर 50% स्कॉलरशिप मिळते। एकूण 4.5 वर्षाची फी अंदाजे 16 लाख ते किती आहे, 35 लाख रुपये आहे। एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी बघा, 100% ट्युशन फी जी आहे ते कोण भरतं, गव्हर्नमेंट भरतं, सरकार भरतं। एकूण 4.5 वर्षाची फी काय अंदाजे 1 लाख ते 2 लाख रुपये आहे। त्यानंतर बघा, डीम युनिव्हर्सिटी मध्ये काय असणार फी, उदाहरणार्थ बघा, डी.वाय. पाटील भारती विद्यापीठ प्रवरा लोणी येथे कट ऑफ खूप कमी असतो, पण फी सर्वांसाठी काय असते, सारखीच असते बघा। सर्व प्रवर्गासाठी नो स्कॉलरशिप, इथे स्कॉलरशिप नाहीये। वार्षिक फी आहे 18 लाख ते 27 लाख रुपये। तसेच एकूण 4.5 वर्षाची फी जी आहे अंदाजे किती आहे, 80 लाख ते 1.2 कोटी। त्यानंतर बघा, हॉस्टेल आणि मेसचा खर्च आहे 2 लाख ते 3 लाख रुपये प्रति वर्ष। हे झालं डीम युनिव्हर्सिटीचं। आता बघा, इतर अतिरिक्त खर्च काय, सर्व कॉलेजसाठी पुस्तके आणि स्टेटस्कोप अप्राण आहे साधारण 20,000 रुपये प्रथम वर्षामध्ये। परीक्षा आणि युनिव्हर्सिटीसाठी काय आहे की 5,000 ते 10,000 काय असणार आहे, प्रतिवर्ष असणार आहे। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।